वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे भिवंडीतून। भिवंडी महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चाललाय। निकालाला 3 आठवडे उलटले तरी महापौर पदाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे। सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून 4 पावलं दूर आहे, तर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेनाही आकड्यांच्या खेळात अडकली आहे। निर्णायक ठरू शकणारा समाजवादी पक्षानं महापौर पदाची मागणी करत नॉट रिचेबल असल्यानं राजकीय हालचालींना वेग आलाय। महाबळेश्वर पासून अज्ञात स्थळापर्यंत सुरू असलेल्या या सत्ता नाट्यात नेमका महापौर कोण होणार, सत्ता कोणाच्या हातात जाणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या जंजाळ यांच्या नावाची भाजप खासदार अतुल सावेंकडून घोषणा, तर पत्रकार परिषदेकडे संजय शिरसाट यांची पाठ। नाराज नगरसेवकांसोबत शिरसाट यांची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढलेल्या मनसेची नाशिक महापालिकेत शिवसेनेला साथ। मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवारांची शिवसेनेसोबत युती, राजकीय चर्चांना उधाण। चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता। 1.25 वर्ष महापौरपद द्या, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। किशोर जोरगेवार यांचा दावा। खासदारांना घाबरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक नंबर 1। कसली 56 इंचाची छाती, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल, तर देशासाठी संजय राऊतांचं योगदान काय, नवनाथ बन यांचा पलटवार। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून काही नेते राजकारण करतात, टीका करणं बंद करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं। अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावडे यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।